वेलकम फ्रेंड्स. खरंच महाराष्ट्राचा भूगोल कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हे 10 जी.के क्वेश्चन्स तुमच्यासाठी आहेत. इथे 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला: गोदावरी, कावेरी, तापी आणि चंद्रभागा. याचा योग्य पर्याय शोधायचा आहे. योग्य पर्याय आहे गोदावरी नदी. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तर पर्याय ए हा करेक्ट आहे. क्वेश्चन दुसरा: सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेत पसरलेली आहे? खाली पुन्हा पर्याय आहे ते पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, आग्नेय ईशान्य, वायव्य दक्षिण पूर्व. तर सह्याद्री पर्वतरांग ही उत्तर दक्षिण याप्रमाणे पसरलेली आहे. तर पर्याय बी हा करेक्ट आहे. तर आन्सर बी हे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे: विदर्भातील प्रमुख नदी कोणती आहे? इथेच पुन्हा 4 पर्याय आहेत: तापी नदी, वारणा, वैनगंगा आणि कृष्णा. तर वैनगंगा हे आन्सर करेक्ट आहे. ही प्रमुख नदी आहे विदर्भातली. तर पर्याय सी हा करेक्ट आहे. पुढे पहा: सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी कोणता प्रदेश आहे? त्याच्यामध्ये खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. तर आपल्याला माहिती आहे की सह्याद्री पर्वतरांग जी आहे तर त्याच्या पायथ्याशी म्हणजे कोणता प्रदेश आहे? कोकण हा प्रदेश आहे. तर पर्याय डी हा याचा करेक्ट आन्सर आहे. पुढे पहा: तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर तापी जी नदी आहे ती थोडी उलट्या दिशेने वाहते. त्याच्यामध्ये कोणती दिशा ती लिहायची आपल्याला? याच्यामध्ये पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, दक्षिण उत्तर आणि उत्तर दक्षिण. तर याचं करेक्ट आन्सर आहे पूर्व पश्चिम या दिशेने तापी नदी वाहत आहे. तर पर्याय ए हा करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा: महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर कोणते? पर्याय दिलेले आहेत पुन्हा इथं: लोणार सरोवर आहे, पवना तलाव आहे, शिरापूर तलाव आहे आणि पुणे तलाव आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे लोणार सरोवर. तर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पुढे पहा: कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? पर्याय आहेत महाबळेश्वर, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर. तर याचा योग्य पर्याय आहे महाबळेश्वर या ठिकाणाहून कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. तर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ए पर्याय महाबळेश्वर. पुढे पहा: खानदेश प्रदेश हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यात याच्यापैकी सांगायचं आपल्याला? तर गंगा आहे नदी, भीमा, तापी आणि कृष्णा. जी तापी नदी आहे याच्या खोऱ्यामध्ये खानदेश प्रदेश बसलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी तापी. पुढचा क्वेश्चन पहा: महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर पर्याय आहेत हरिश्चंद्रगड, तोरणा, कळसुबाई आणि महाबळेश्वर. इथं राहिलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे कळसुबाई शिखर. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पर्याय सी हा करेक्ट पर्याय आहे. पुढे पहा: महाराष्ट्राचा किनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? अरबी समुद्र, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर. तर महाराष्ट्राचा किनारा हा अरबी समुद्राला लागून आहे. तर पर्याय ए हा करेक्ट पर्याय आहे.